नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज मॅथमॅटिक्सचं फर्स्ट पार्ट त्यामधलं आपण फर्स्ट चॅप्टर या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट चॅप्टरचं नेम आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे पाहण्या अगोदर आपल्याला 9th क्लासला आपण हे चॅप्टर स्टडी केलेलं आहे लास्ट इयरला. तर त्यामध्ये आपण काही बेसिकली पॉईंट्स पाहिले होते. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट होता की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल पाहत असताना त्याच्या अगोदर आपल्याला की अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय हेही थोडक्यामध्ये आपण थोडंसं चर्चा करू. सपोज x+2 or 3x plus y or 2x plus 3y, these are the algebraic expressions. x plus 2, 3x plus y, 2x plus 3y are called the algebraic expressions. Algebraic expressions काय म्हणायचं याला, तर याच्यामध्ये व्हेरिएबल पण आहे, नंबर पण, त्याचं ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे किंवा डिव्हिजन असेल, असं मायनस हे या ठिकाणी असू शकतं. तर अशा वेळेस आपण याला काय म्हणतो की अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. परंतु या ठिकाणी असे काही प्रॉब्लेम्स येतात आपल्याला त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये. आता थोडक्यामध्ये आपण तिथं पाहण्याचा प्रयत्न करूया. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये आपण हे x+2 इट इज ऑल्सो अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड देन x+2 इज इक्वल टू 0 अँड इट इज कॉल्ड द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल का म्हणायचं, तर याच्यामध्ये आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन ही लेफ्ट साईड आहे, राईट साईड 0 दाखवलेली आहे. आपण असं काही नाही या ठिकाणी x+3 इज इक्वल टू 5 असं पण एखादं इक्वेशन या ठिकाणी येऊ शकतं and it is called also linear equation in one variable. Okay, तर x+2 is equal to 0 it is called linear equation in one variable. हे पण लिनियर इक्वेशन आहे, हे पण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. एका व्हेरिएबल मधलं हे लिनियर इक्वेशन आहे असं का म्हणतोय आपण, त्याचं रिझन आहे. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय की या इक्वेशन मध्ये आपण पाहता x+2 is equal to 0 याच्यामध्ये एक व्हेरिएबल कंटेन आहे, सिंगल व्हेरिएबल आहे. इथं पण x एकच व्हेरिएबल आहे, इथं पण x एकच व्हेरिएबल आहे आणि या व्हेरिएबलचा इंडेक्स ज्याला आपण डिग्री म्हणतो तो पण 1 आणि 1 आहे. आणि मग अशा वेळेस अशा पोझिशनमध्ये जर त्या इक्वेशनमध्ये सिंगल व्हेरिएबल असेल आणि त्या व्हेरिएबलचा डिग्री 1 असेल तर अशा वेळेस आपण त्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हणतो. म्हणून x+3 इज इक्वल टू 5 इट इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता या टाईपचे इक्वेशन्स आपण जे पाहतो तसे आणखी फॉर एक्झाम्पल x/2 + 3 इज इक्वल टू 0 इट इज कॉल्ड ऑल्सो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल because it contains x single variable and the degree of x is 1 and then it is called linear equation in one variable. Okay, आणखीन एखादा आपल्याला पाहता येईल 2y + 3x. आता आपण या ठिकाणी अशा टाईपचे इक्वेशन्स आल्यानंतर त्याला कशा प्रकारचे इक्वेशन म्हणणार आहोत ते पाहणार आहोत. पण त्या अगोदर आणखीन एक पॉईंट आपल्याला याच्यात क्लिअर करायचा आहे, तो म्हणजे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलची सोल्युशन म्हणजे काय. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कधी असते हे आपण पाहिलं की त्याच्यामध्ये त्या इक्वेशन मध्ये एक सिंगल व्हेरिएबल असायला पाहिजे, एकच व्हेरिएबल, कुठले x असेल, y असेल, m असेल, n असेल, p q काय असेल ते, पण सिंगल व्हेरिएबल असेल आणि त्या व्हेरिएबलचा डिग्री हा 1 असेल तर अशा वेळेस आपण त्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हणतो. आता या लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलची सोल्युशन म्हणजे काय. सपोज आता x मध्ये आपण x ची व्हॅल्यू किती पुटअप केली म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 0 इज इक्वल टू 0 असं येईल किंवा राईट साईड 0 आहे म्हणून ही पण साईड 0 येईल. तर x इज इक्वल टू आपण या ठिकाणी -2 कारण 2 ची अपोजिट व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे -2. तर -2 जर आपण इथं व्हॅल्यू पुटअप केली तर -2 अँड प्लस सपोज पुट x इज इक्वल टू -2 इन इक्वेशन देन -2 + 2 इज इक्वल टू 0 अँड देन 0 इज इक्वल टू 0. बोथ साइड सेम झाल्या, राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड. तर दोन्ही साइड सेम होत असतील तर ह्या कुठल्या x इज इक्वल टू -2 या व्हॅल्यूमुळे या इक्वेशनच्या बोथ साइड सेम झालेले आणि म्हणून आपण या x इज इक्वल टू -2 लाच याची सोल्युशन असं म्हणणार आहोत. सोल्युशन म्हणजे काय लक्षात आलं. तसं इथं पहा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल x ची व्हॅल्यू किती टाकली म्हणजे x+3 इज इक्वल टू 5 येईल. x ची व्हॅल्यू 2 टाकावी लागेल, 2 + 3 इज इक्वल टू 5 अँड देन 5 इज इक्वल टू 5 अगेन बोथ साइड्स आर सेम and therefore it is called the solution. X is equal to 2 is called the solution. X is equal to -2 is the solution of that equation and x is equal to 2 is the solution of that equation. Okay, तर सोल्युशन म्हणजे काय की या सोल्युशन मध्ये इक्वेशन मधील जी व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ज्या व्हॅल्यूमुळे व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूमुळे हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं तर त्या इक्वेशनलाच आपण
त्या इक्वेशनचे सोल्युशन असं म्हणतो. आणि म्हणून x + 2 = 0 या इक्वेशनचे सोल्युशन ओनली x = -2 आहे. ऑब्झर्व करायचं थोडंसं तुम्हाला लक्षात येईल. आता x = -2 सोडून जर तुम्ही कुठलीही व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करत असाल तर तुम्हाला बोथ साइड सेम येणारच नाही. आणि म्हणून या ठिकाणी x = -2 is the only one solution of that equation. Similarly x + 3 = 5 इथं पाहिलं आपण तर x = 2 हीच ओनली वन व्हॅल्यू आहे जिच्यामुळे ह्याच्या बोथ साइड सेम होतात. आणि म्हणून अशा वेळेस आपण या व्हॅल्यूलाच त्यांचे सोल्युशन असं म्हणायला लागलो. ओके, तर सोल्युशन आता इथं थोडंसं आणखीन एक पॉईंट आपल्याला क्लिअर करावा लागेल की हा जो पॉईंट आहे याच्यात घेतलेला तो म्हणजे ओनली वन सोल्युशनचा. तर लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबलला ओनली वन सोल्युशन असते. ओके, आता ह्याचे ग्राफ वगैरे आपण पाहिलेले आहेत 9 क्लासमध्ये. यांचे ग्राफ हे x = -2 झाला तर हा y ॲक्सिसला पॅरलल येतो और y = व्हॅल्यू आली तर ते आपण पुढे त्याला x ॲक्सिसला पॅरलल येतो. हे आपण पाहिलेले ते पुढे पाहणारच आहोत. तर x = -2 आणि x = 2 इथं दोन्ही साईड आपण पाहिलं तर ही जी सोल्युशन आहे ती काढायची असेल तर आपल्याला ह्याच्याची व्हॅल्यू विचार करू शकतात मुलं किंवा हे x = -2 का टाकायचं. तर तसं ह्याची व्हॅल्यू आपण काय हे काढू शकतो. इथं x + 2 = 0 तर आपण x = -2 हे 2 जे आहे लेफ्ट साईडचं राईट साईडला नेलं ते पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं. आणि म्हणून या ठिकाणी x = -2 याचे सोल्युशन म्हणता येतं. आणि म्हणून आपण याचे सोल्युशन काढू शकतो. याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हणावं लागेल, सॉल्व्ड म्हणावं लागेल. कारण हे सॉल्व्ह करून आपल्याला x ची व्हॅल्यू अशी पण काढता येतं. तसं इथं पण घेता येतं. सपोज x + 3 = 5 आहे तर x = काय ना 5 - 3 and means x = 2. It is called the linear इक्वेशनची व्हॅल्यू म्हणजे x = 2 is called the solution of that linear equation in one variable. ओके, तर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय लक्षात आलं असेल. लिनियर इक्वेशनची इन वन व्हेरिएबलची सोल्युशन म्हणजे काय हे पण लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट पॉईंटकडे आपण चालूया. आता या ठिकाणीच आपल्याला असंही पाहतायचं की जर सपोज 2 व्हेरिएबल आले याच्यामध्ये तर काय करता येईल. मग आता आपल्याला एक एक्झाम्पल घेता येईल की आपल्या डे टू डे लाईफमध्ये असे काही कंडिशन्स मिळतात, प्रॉब्लेम येतात. तर ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर ते कसे करावे लागतात. तर सपोज आता एक एक्झाम्पल घेऊया की द सम ऑफ 2 नंबर्स इज 5. सपोज सम ऑफ 2 नंबर इज 5 असं जर आपल्याला एखादं इक्वेशन कंडिशन दिली असेल तर ही कंडिशन आपल्याला आता 2 नंबरची सम 5 दाखवायची आहे. तर कशी दाखवायची. मग फर्स्ट नंबर कोणता आहे, सेकंड नंबर कोणता आहे, अननोन नंबर्स आहेत. आपल्याला ते नंबर्स माहित नाहीत. मग ते अननोन नंबर कुठले आहेत हे आपल्याला माहिती जर करायचं असेल किंवा नोनमध्ये आणायचं असेल तर आपण अशा वेळेस त्या 2 नंबरसाठी व्हेरिएबल यूज करतो. ओके, मग आपण सपोज असं म्हणूया आता ही फर्स्ट कंडिशन आहे. आणखीन एखादी कंडिशन आपण पुढे त्याला पाहूया. आता दुसरी कंडिशन पण आपण घेता येईल. पण आता फर्स्ट कंडिशन मध्ये आपल्याला जर पाहिजे सम ऑफ 2 नंबर इज 5. सम ऑफ 2 नंबर इज 5 म्हणजे 2 नंबरची सम 5 येते. फर्स्ट नंबर कोणता आहे, सेकंड नंबर कोणता आहे. मग आपल्याला फर्स्ट नंबर बी एक्स और सेकंड नंबर बी वाय असं म्हणावं लागेल. किंवा फर्स्ट नंबर पी, सेकंड नंबर क्यू, फर्स्ट नंबर एम, सेकंड नंबर एन. तर अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. मग आपण सपोज या ठिकाणी असं घेऊया लेट फर्स्ट अँड सेकंड नंबर be x and y रिस्पेक्टिव्हली x and y. तर आपण x आणि y असे हे 2 नंबर्स आहेत असं म्हणायला लागलो. मग आता अकॉर्डिंग टू कंडिशन म्हणजे अकॉर्डिंग टू कंडिशन आता आपण फक्त डायरेक्ट इक्वेशन कडे जाऊया की सम ऑफ 2 नंबर इज 5. फर्स्ट नंबर x आहे, सेकंड नंबर y त्यांची सम 5 आहे. आणि म्हणून कंडिशन नुसार x + y = 5 आणि इट इज कॉल्ड द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता का म्हणायचं लिनियर इक्वेशन आहे तुम्हाला कशामुळे म्हणायचं लक्षात आलं की त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल असतील त्यांचा इंडेक्स 1 1 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन म्हणायचं. आणि 2 व्हेरिएबल आहेत म्हणून 2 व्हेरिएबल्स म्हणायचं. ओके, आणि म्हणून बघा इथे x आणि इथं y 2 व्हेरिएबल्स आहेत आणि दोन्ही व्हेरिएबलचा डिग्री 1 1 आहे. आणि म्हणून x + y = 5 इट इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या ठिकाणी आपण याला म्हणलं बरोबर आहे. तर या टाइपमध्ये आणखीन एखादी इक्वेशन आपल्याला पाहता येईल. ओके, तर याची कंडिशन आपल्याला सेकंड म्हणलं होतं की डिफरन्स बिटवीन 2 नंबर्स इज 1. ओके, आता 1 म्हणलं आपण या ठिकाणी याचं डिफरन्स बिटवीन 2 नंबर इज 1. आणखीन एक इक्वेशन तयार होईल. आता हेच 2 नंबर माहित झाले. x फर्स्ट नंबर आहे, y सेकंड नंबर आहे. Here x is greater than y because difference between 2 numbers means first number is greater than second number.
देन x मायनस वाय इज इक्वल टू 1. असं काय नाही, तुम्ही y पण ग्रेटर सांगू शकता, परंतु तुम्हाला मग y मायनस एक्स करावं लागेल. तर असं जमणार नाही, म्हणून x मायनस वाय इज इक्वल टू 1 हे इक्वेशन ठीक आहे. तर x मायनस वाय इज इक्वल टू 1 या पण इक्वेशन मध्ये पहा, तुम्हाला दोन व्हेरिएबल आहेत, दोन्ही व्हेरिएबलचा इंडेक्स 1 1 आहे, त्यांचा डिफरन्स दाखवलेला आहे आपण कंडिशननुसार, तो इथे 1 येतो. असे दोन इक्वेशन्स तयार झाले, बरोबर आहे. मग आता आपण पाहायला लागलो तर याच्यामध्ये लक्षात येईल की या इक्वेशन मध्ये जर दोन व्हेरिएबल असतील आणि दोन्ही व्हेरिएबलचा इंडेक्स 1 1 असेल तर अशा वेळेस आपण त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतोय. इथं पण तसंच म्हणतो. ओके, आता या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स का म्हणायचं हे लक्षात आलं आपल्याला. आता सपोज एक्झाम्पल आपण इथं पाहूया थोडंसं पुढे. आता सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता हेच दोन व्हेरिएबलचं इक्वेशन आपण असं पाहिलं होतं की x प्लस वाय इज इक्वल टू 5. इट इज फर्स्ट इक्वेशन. आता हे फर्स्ट इक्वेशन आपण घेतलं, यांची सम 5 येतील असे पेअर्स तुम्हाला पाहता येतील, जसे की 1 प्लस 4 इज इक्वल टू 5, 1 प्लस 4 5, 5 इज इक्वल टू 5. आता आपण इथे x आणि y याच्या व्हॅल्यू आपण म्हणूया. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 4. जेव्हा x इज इक्वल टू 1 असेल तेव्हा if x is equal to 1 then y is equal to 4. Similarly, then 2 plus 3 is equal to 5. If x is equal to 2 then y is equal to 3. Similarly, 3 plus 2 is equal to 5, and if x is equal to 3 then y is equal to 2. Again 4 plus 1 means 5. Again 4 1. If x is equal to 4 then y is equal to 1. These are the solutions of that equation. Because the sum of two numbers means 1 and 4, the sum of 1 and 4 is 5, then 1 and 4 is the solution of that equation. Again 2 plus 3 is equal to 5, then 2 and 3 are the solutions of equations. Similarly 3 2 4 1 so and so. Again 5 minus 1 is equal to 5, then 6 minus 1, sorry, 6 minus 1, and then 6 comma minus 1 are the solutions of that equation. बघ आता पहा, इथं तुम्हाला लक्षात येते की अशा पेअर्स जर आपण पाहिल्या ते दोन नंबर पॉझिटिव्ह असून निगेटिव्ह असतील किंवा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल, पण त्यांची सम मात्र 5 येते. अशा पेअर्स आपण जर पाहत असाल तर तुम्ही इन्फायनेटली मेनी पेअर्स तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून इन्फायनेटली मेनी पेअर्स आहेत त्या, आणि म्हणून याला इन्फायनेटली मेनी सोल्युशन्स आहेत असं म्हणता येतं. म्हणून लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला सोल्युशन्स किती असतात पाहिलं तर इन्फायनेटली मेनी सोल्युशन्स. ओके, आता एक आपण इक्वेशन पाहिलं हे. आता x प्लस वाय इज इक्वल टू 5 यात आपण लिहिलेल्या ब्रॅकेट मधले हे सगळे सोल्युशन्स आहेत. तसं आपण लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबलला ओनली वन सोल्युशन होती, तसं याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सला सोल्युशन्स किती असतात तर इन्फायनेटली मेनी सोल्युशन्स असतात. ओके, इन्फायनेटली मेनी सोल्युशन्स. मग आता एक एक्झाम्पल पाहिलं आपण. आता ह्याच पेअर्स आपण जर पुढं ब्रॅकेटमध्ये लिहिल्या तर तुमच्या लक्षात येऊन जाईल यांच्या पेअर्स आहेत. ह्या आपण असं लिहिलं की 1 4 2 3. ओके, अँड 3 2 1 2 3 3 2 म्हणजे जे 2 and 3 आहे, 3 and 2 आहे, ह्या डिफरंट सोल्युशन्स आहेत. लक्षात घ्या, वेगवेगळे आहेत. x ची व्हॅल्यू 2 आणि y ची 3 आहे, आणि आता इथं सम येते दोन्हीची 5 येते, परंतु ज्यावेळेस त्यांचा डिफरन्स घ्याल त्यावेळेस ह्या सोल्युशन तुम्हाला डिफरंट असे दिसतील. अगेन 4 1. ओके, अँड 6 minus 1. दीज आर द सोल्युशन्स. आता आणखीन एक आपण नेक्स्ट इक्वेशन ह्याच्या अगोदरच घेतलं होतं, डिफरन्स बिटवीन टू नंबर इज 1 असं म्हणलं होतं. तर ते x मायनस वाय इज इक्वल टू 1 असं घेतलं आपण. यांच्या पण सोल्युशन्स आपण घेऊ शकतो. पहा आता यांच्या सोल्युशन्स कशा आहेत आता. आता इथं 2 minus 1 इज इक्वल टू 1. ओके, अगेन 3 minus 2 इज इक्वल टू 1, 4 minus 3 इज इक्वल टू 1, 5 minus 4 इज इक्वल टू 1, 6 minus 5 इज इक्वल टू 1. म्हणजे 2 minus 1. आता इथं 2, 1च आहे, तर मायनस असल्यामुळे 2 1. अगेन 3 2, again 4 3. Okay, and 5 4, again 6 5. Okay, these are the solutions of that x minus y is equal to 1 linear equation into variable x minus y is equal to 1. आता याच्या सोल्युशन्स आपल्याला मिळालेले आहेत 2, 1, again 3 2 4 3 5 4. Okay, 6 5. These are the solutions of that equations. आता आपण पहिल्या दोन इक्वेशन्स या ठिकाणीचे सोल्युशन्स म्हणजे काय पाहिलं आपण. सेकंड इक्वेशनचे आपण सोल्युशन्स लिहिलेले आहेत. एक 5 सोल्युशन आपण घेतलेले आहेत, 5 सोल्युशन्सचे पेअर्स घेतलेले आहेत. आता आपल्याला या दोन इक्वेशनचं एकत्र विचार करायचा आपल्याला, किंवा दोन्ही इक्वेशन ॲट अ टाइम आपल्याला घेऊन या ठिकाणी थोडंसं सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं पहा, आपण जर दोन इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इक्वल टू 1 असे दोन इक्वेशन्स या ठिकाणी घेतले
आता घेतल्यानंतर ह्या दोन इक्वेशन्स मध्ये एखादी कॉमन जी पेअर्स आहे सोल्युशनची ती आहे का ऑब्झर्व करायचं आहे. ओके, 1 4 2 1 2 3 3 2 3 2 3 2 या ठिकाणी आहे बघा 3 2 आणि 3 2 की 3 and 2 ही वन पेअर अशी आहे x and y जी 3,2 जी की या इक्वेशन साठी पण आहे आणि फर्स्ट इक्वेशन साठी पण आहे, सेकंड इक्वेशन साठी पण आहे. म्हणजे दोन्हीही इक्वेशन साठी आपल्याला ही सोल्युशन या ठिकाणी येते आणि त्यांचं ऍट अ टाइम या ठिकाणी दोन्ही इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन करते. मग अशा वेळेस आपल्याला या इक्वेशन्सला म्हणजे x + y = 5 आणि x - y = 1 ला सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल म्हणलेलं आहे, पण त्यालाच पुढे गेल्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणलेलं आहे. ओके, सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स हे पण सगळं आपल्याला 9th क्लासमध्ये झालेलं आहे. पहा, मी ऑब्झर्व करून थोडंसं म्हणजे रिवाइज करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही पाहून घ्या. तर दीज आर कॉल्ड द सायमल्टेनियस इक्वेशन्स इन आपल्याला लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स म्हणतो, तसं त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणायचं आहे. आणि या सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन्स काय म्हणायचं 3 2 3 2 दोन्ही मध्ये ऍट अ टाइम असल्यामुळे हीच फक्त पेअर, बाकीच्या पेअर्स काय नाही. तर ही पेअर ह्याच्यामध्ये नाही किंवा ही पेअर ह्याच्यामध्ये नाही, फक्त ही पेअर सोडली तर दोन्हीमध्ये दुसरी कुठलीही पेअर्स आपल्याला त्याच्यामध्ये कॉमन मिळणार नाही. आणि मग जी या दोन इक्वेशन्स मध्ये कॉमन असलेली जी पेअर्स आहे ती पेअर्स म्हणजे त्यांची म्हणजे सायमल्टेनियस सोल्युशन्स. ओके, कॉमन सोल्युशन आहे ती सायमल्टेनियस सोल्युशन्स असं म्हणायचं. सायमल्टेनियस इक्वेशनची सायमल्टेनियस सोल्युशन असं म्हणायचंय. ओके, तर सायमल्टेनियस सोल्युशन म्हणजे काय हे पण लक्षात आलं. मग आता या ठिकाणी आपल्याला हे जर आपण स्टडी करत बसला असे आणि एक आपण अप्रॉक्सिमेटली अशा व्हॅल्यू जर घेत राहिला तुम्ही 1 4 2 3 असं घेत राहिला त्यांच्यातलं डिफरन्स आणि सम घेत येते आणि मग एखादी कॉमन सोल्युशन आहे का हे जर आपण फाइंड आउट करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी खूप वेळ लागेल आणि अशी मेथड पण त्या ठिकाणी ऍक्सेप्ट नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की हे या सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठीच्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण 9th क्लासमध्ये स्टडी केलेल्या आहेत. 9th क्लासमध्ये स्टडी केलेल्या दोन मेथड होत्या आपल्याला मध्ये. त्याच्यामध्ये मेन मेथड जी होती पहिली ती म्हणजे कुठली एलिमिनेशन मेथड. ओके, एलिमिनेशन मेथड मध्ये आपण दोन मेथड पाहिले होते, इक्वेटिंग द कोएफिशिएंट मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. मग त्या मेथडनी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे आहेत ते पाहायचं. तर ते पाहण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 या चॅप्टर मधलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधलं या ठिकाणी हे फर्स्ट चॅप्टर आहे ना, तर फर्स्ट चॅप्टर मध्ये फर्स्ट 1.1 या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला याच्यातले हे प्रॉब्लेम जे एलिमिनेशन मेथड पाहिलेले आपण 9th क्लासमध्ये त्या मेथडनी सॉल्व्ह करायचे आहेत. तर ते दोन्ही मेथड तुम्हाला रिवाइज करण्यासाठी म्हणून मी थोडंसं इथे या ठिकाणी सांगतो. पण त्या अगोदर आपल्याला आता इक्वेशन्स जे आहेत सॉल्व्ह करण्याच्या अगोदर त्या इक्वेशन्स आपल्याला स्टँडर्ड फॉर्म माहित असणं आवश्यक आहे. तसं स्टँडर्ड फॉर्म आता आपण जर पाहिलं स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग याचा स्टँडर्ड फॉर्म आहे बघा ax + by = c. इट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल x आणि y आहेत आणि यांचे कोएफिशिएंट्स a b आणि कॉन्स्टंट टर्म c अँड a b c आर रियल नंबर्स बिलॉंग्स टू कॅपिटल R. आपण असं म्हणू रियल नंबर्स आहेत. ते रियल नंबर्स म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू काय पण येऊ शकतात. ओके, पण इथं a आणि b ऍट अ टाइम a = b अँड b a = 0 अँड b इज नॉट = 0 म्हणजे a अँड b ऑल्सो नॉट = 0 ऍट अ टाइम. या ठिकाणी जर a आणि b च्या दोन्ही व्हॅल्यू 0 येत असतील तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहणारच नाही, कारण ते 0 0 + 0 = c होऊन जाईल. आणि मग अशा वेळेस याच्यामध्ये एक व्हॅल्यू ठीक आहे 0 आली, a ची 0 आली तर b ची यायला नाही पाहिजे, b ची आली तर a ची यायला नाही पाहिजे, पण दोन्ही जर त्या व्हॅल्यू आल्या तर 0 मग ते असायला या कंडिशन मध्ये ते बसणार नाही. आणि म्हणून स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे ax + by = c. a b c आर रियल नंबर्स. रियल नंबर्स म्हणजे त्याचे व्हॅल्यू काय पण येऊ शकते, फ्रॅक्शन येऊ शकते, इंटिजर निगेटिव्ह पॉझिटिव्ह येऊ शकते नंबर, किंवा रॅशनल इरॅशनल दोन्ही पण येऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला a b c हे रियल नंबर्स आहेत आणि ax + by = c. इट इज कॉल्ड द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, and if a and b both not = 0, both are not = 0. मग हे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय हे पण झालं. तर आता एलिमिनेशन मेथड मध्ये तुम्हाला इथं थोडंसं स्टँडर्ड फॉर्म माहित झालं. एलिमिनेशन मेथड. आता एलिमिनेशन मेथड मध्ये ही फर्स्ट मेथड मेन होती आपण जे पाहिली लास्ट इयरला, ती या वर्षाच्या पुढे गेल्यानंतर एक मेथड आहे ग्राफिकल मेथड आहे आपल्याला. तर अशा मेथड्स आहेत ह्या आपण लास्ट इयरला स्टडी केलेलं, तर आपण त्यातलं थोडंसं ओझरतं घेण्याचा प्रयत्न करतो, कारण तुम्हाला
ह्या मेथडनीच तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. पहा की आपल्याला जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम असतील किंवा आणखीन काही प्रॉब्लेम आता आपले येणार आहेत, ते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ह्याचा यूज होतो. आणि म्हणून हे जास्तीत जास्त मेथड यूज होणारे कुठले प्रॉब्लेम असेल तर या मेथडनी, आणि म्हणून ही मेथड थोडीशी रिवाइज करण्याचा प्रयत्न करूया आपण. मग आता एलिमिनेशन मेथडमध्ये फर्स्ट मेथड होतं इक्वेटिंग द कोएफिशियंट. इक्वेटिंग द कोएफिशियंट्स. ओके, तर आता एक एक्झाम्पल आपण स्टडी केलं होतं, जसं की x प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 1. ह्याचे सोल्युशन पण पाहिले होते आपण, 3,2 आलेली होती. तर ती कशी येते ते पाहायचं असेल तर इक्वेटिंग द कोएफिशियंट्स मेथड पाहत असताना ह्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, की फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, नसेल तर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं ax प्लस by इज इक्वल टू c. इथे a ची व्हॅल्यू 1, b ची 1, c ची 5 आली. तसं हे फर्स्ट इक्वेशन म्हणलं आपण. And next is x minus y is equal to 1. It is second equation. ओके, आता याच्यामध्ये x चा कोएफिशियंट सेम आहे, y चा पण सेम आहे, दोन्ही सेम आहे. म्हणजे इथं आपल्याला एक कोएफिशियंट सेम करायची आवश्यकता नाही, इक्वल करायची गरज नाही, ऑलरेडी आहे. परंतु x चं एलिमिनेशन करायचं की y चं एलिमिनेशन करायचं तुम्हाला फिक्स करावं लागेल. मग इथं y चं एलिमिनेशन तुम्हाला सिंपल जाईल, कारण y प्लस आहे मायनस y अपोजिट त्याचे कोएफिशियंट्स आहेत, प्लस आणि मायनस 1. त्यामुळे त्यांचं ऍडिशन घेतलं की तुमचं एलिमिनेशन होईल याचं y मायनस y. y प्लस मायनस वाय ऍडिशन जर म्हटलं तर y प्लस मायनस वाय म्हणजे 0. आणि म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सिंपल एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतोय आपण अगोदर, नंतर तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम सांगितले जातीलच. आणि मग x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 1, अँड देन प्लस y 0, x प्लस x इज 2x, अँड 0 प्लस मध्ये 5 प्लस 1 इज 6. And therefore x is equal to 6 upon 2 and means 3, then x is equal to 3. आता x ची व्हॅल्यू 3 आली पहा, म्हणजे ती व्हॅल्यू आपण काढलेली आहे. ते सोल्युशन्स फाइंड आउट करायच्या कशा ते आपण त्यातली मेथड पाहतो. मग आता इक्वेटिंग द कोएफिशियंट मेथड मध्ये आपण x ची व्हॅल्यू काढली. आता तुम्ही ती x ची व्हॅल्यू फर्स्ट मध्ये पुट अप करा, सेकंड मध्ये पुट अप करा, आणि y ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा. मग आपण या ठिकाणी असं म्हणू, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन फर्स्ट. या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण त्याला पुट अप करू, सेकंड मध्ये तुम्हाला येईल तर x ची व्हॅल्यू 3 प्लस y इज इक्वल टू 5, अँड देन y इज इक्वल टू 5 मायनस 3, अँड देयरफॉर y इज इक्वल टू 2, अँड x इज x कॉमा y सपोज, अँड 3,2 इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. सोल्युशन बघा, आता अशा पद्धतीने 3,2 ही झाली इक्वेटिंग द कोएफिशियंट मेथड. सिंपल प्रॉब्लेम घेतले, आपण एक दोन प्रॉब्लेम पुढे पाहणारच आहोत, तर ते पुढे हे झाल्यानंतर पाहू. पहिली मेथड होती इक्वेटिंग द कोएफिशियंट्स. आता हाच प्रॉब्लेम आपल्याला इक्वेटिंग द कोएफिशियंटच्या ऐवजी सबस्टिट्यूशन मेथडने सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येईल. सबस्टिट्यूशन मेथडने कसा येतो तो पहा. तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण थोडंसं इथं चेंज करणार आहोत. आता ही मेथड एक झाली, त्यात इक्वेटिंग द कोएफिशियंट मेथडमध्ये ऑलरेडी इक्वल होते, त्यामुळे आपल्याला काही गरज पण पडलेली नाही. परंतु इथं पुढे तुम्हाला लक्षात येऊन जाईल, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे, आणि हेच इक्वेशन x मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे. तर यालाच आपण काय करू शकतो, हे y आपण राईट साईडला नेऊ शकतो. मग आता इथं x मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे, देन x इज इक्वल टू y प्लस 1, म्हणजे हे y मी पुढे नेलं y प्लस 1 और 1 प्लस y. तुम्ही कसे ठेवू शकता, हे सेकंड इक्वेशन आलं. आता ही x ची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला या इक्वेशन मध्ये टाकून चालणार नाही. तुम्हाला ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये, म्हणजे हे राहिलेलं इक्वेशन मध्ये, याच्यामध्ये जर तुम्ही ती व्हॅल्यू पुट अप करता तर बोथ साइड सेम होतील, तुम्हाला त्याच्यातून कुठल्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार नाही. म्हणून आपण या इक्वेशन वरून ही व्हॅल्यू तयार केली, तर ही व्हॅल्यू राहिलेल्या इक्वेशन मध्ये पुट अप करावी लागेल. आणि म्हणून सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन फर्स्ट. तर ही व्हॅल्यू आहे ती इथं पुट अप करायची. म्हणजे आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुट अप करायची. आता x ची व्हॅल्यू y प्लस 1 प्लस y इज इक्वल टू 5. मग आता इथं आपल्याला असं म्हणता येईल, पुट x इज इक्वल टू y प्लस 1 इन इक्वेशन फर्स्ट. पुटिंग असं म्हणलं तरी चालेल. तर या फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट अप करतो. y प्लस y 2y, अँड 5 मायनस 1, हे 1 पुढे गेलं मायनस झालं, देन 2y इज इक्वल टू 4, अँड देयरफॉर y इज इक्वल टू 2y इज इक्वल टू 4 मीन्स y इज इक्वल टू 4/2, and means y is equal to 2, and then x comma y 3,2 is the solution of that equation. It is called the solution.
तर हे अशा पद्धतीने याला सबस्टिट्यूशन मेथड समजलेलं आहे. तर सबस्टिट्यूट केलं आपण याची व्हॅल्यू तर तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. ओके, तर आणखीन एखादं एक्झाम्पल पाहायचं जर तुम्हाला पाहता येईल. फॉर एक्झाम्पल तर वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे, तर भरपूर तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये पण आहेत. त्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही ते स्टडी करू शकता आणि ते स्टडी करून तुम्हाला त्यातली काय अडचण आलं तर तुम्ही परत या ठिकाणी रिप्लेस विचारू शकता. सपोज एक्झाम्पल आपण पाहिलं 3a + 5b = 8 आणि 2a + 3b = 7. सपोज एक्झाम्पल जर असे दोन आपल्याला मिळाले, दोन लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स, तर आता इथे इक्वेटिंग द कोएफिशियंट्स करावं लागेल. आता इक्वेटिंग द कोएफिशियंट्स करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन अगोदर घ्या. आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आलं 3a + 5b = 8, इट इज फर्स्ट इक्वेशन, and 2a + 3b = 7, इट इज सेकंड इक्वेशन. ओके, आता पहा याच्या व्हॅल्यू काय पण येऊ शकतात, फ्रॅक्शन मध्ये येऊ शकतात किंवा मग इंटिजर मध्ये येऊ शकतात, असा काही प्रॉब्लेम नाही. मग आता इक्वेटिंग द कोएफिशियंट म्हटल्यानंतर बघा, आता 3 आणि 2 फर्स्ट इक्वेशन मध्ये a चा कोएफिशियंट 3 आहे, सेकंड मध्ये 2 आहे. तसं तर b चा कोएफिशियंट 5 आहे फर्स्ट मध्ये, इक्वेशन फर्स्ट मध्ये, तर इक्वेशन सेकंड मध्ये b चा कोएफिशियंट 3 आहे. मग आता तुम्हाला इक्वल जर करायचं असेल तर 2 नी या फर्स्ट इक्वेशनला आणि 3 नी सेकंडला मल्टिप्लाय करा, किंवा मग b चा कोएफिशियंट इक्वल करायचा असेल तर 3 नी फर्स्टला 5 नी सेकंडला मल्टिप्लाय करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. आता आपण या ठिकाणी a चं एलिमिनेशन करत आहोत आणि त्यामुळे आपल्याला त्याला त्या 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. अँड 3 इक्वेशन सेकंड बाय 3, इक्वेशन सेकंड बाय 3. आता आपण असं या ठिकाणी 2 नी फर्स्ट इक्वेशनला म्हणजे या टर्मने याला मल्टिप्लाय करायचं आणि याने याला मल्टिप्लाय करायचं. पहा, तर आता 2 इंटू ब्रॅकेट, आता डायरेक्ट 2 नी मल्टिप्लाय करतो इच टर्मला. 2 3 जा 6a, 2 5 जा 10b, 2 8 जा 16, इट इज थर्ड इक्वेशन. ओके, बघा आता 2 3 जा 6, 2 5 जा 10, 2 8 जा 16, इक्वेशन नंबर थर्ड. अगेन 3d सेकंडला मल्टिप्लाय करा. 3 2 जा 6a + 3 3 जा 9b and is equal to 3 7 जा 21, and it is fourth इक्वेशन. पहा, a चा कोएफिशियंट सेम झाला 6 and 6. आता तुम्हाला सबट्रॅक्ट म्हणावं लागेल, कारण सबट्रॅक्ट आणि ऍड कधी करायचं लक्षात घ्या. सबट्रॅक्ट करण्यासाठी यांचे साइन सेम असायला पाहिजे, दोन्ही निगेटिव्ह असू द्या चालतं, दोन्ही पॉझिटिव्ह चालतं, तर सबट्रॅक्ट म्हणा. पण एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे, तर तुम्हाला त्याचं एलिमिनेशन करण्यासाठी ऍडिशनच म्हणावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. बघा आता 6a + 10b = 16 and 6a + 9b = 21. तर या ठिकाणी आपल्याला हे मायनस हे मायनस मायनस सबट्रॅक्ट करणे म्हणजे काय, मायनसनी पूर्ण मल्टिप्लाय करावं लागतं. कारण आपल्याला माहिती आहे याच्यातून स्ट्रेट जर आपण घेतलं असतं तर इथं मायनस केलं असतं तर मायनस 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 साइन मल्टिप्लाय होतं आणि मग -6a आणि 6a 0 आलं प्लस 1b राहिलं. पाहता 10b - 9b मीन्स सिंगल b and -21 + 16 मीन्स -5. बा आता x ची b ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली, -5. देयरफॉर b = -5. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड और फोर्थ. तुम्हाला जे सिंपल वाटतं ते इक्वेशन यूज करा. ओके, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन. आता आपल्याला इक्वेशन सिंपल कुठलं वाटतं तुम्ही घेऊ शकता, फर्स्ट आहे सेकंड आहे त्याच्यापैकी कुठे घ्या. फर्स्ट मध्ये पुटअप करूया आपण. देन 3a + 5 × -5 = 8. 3a minus plus into minus 5 5 are 25 and is equal to 8, and then 3a is equal to 8 plus 25, and therefore 3a is equal to 33, and means a is equal to 33 divided by 3, and then a is equal to 11. पहा आता a and b, these are the solution of that equation. A is equal to 11 and b is equal to -5 and is the solution of that equation. पाहता अशा पद्धतीने हे सोल्युशन आपल्याला म्हणता येईल. तर हे जे झालं ते इक्वेटिंग द कोएफिशियंट्स मेथड मध्ये आपण हे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. आता या टाइपचेच काही प्रॉब्लेम आहेत तुम्हाला ते सोडवता येतात, तुम्ही पाहू शकता.
तर लिनियर इक्वेशन परत एकदा रिवाइज करतो. आता सबस्टिट्यूशन मेथड पण याच्यातून येईल आपल्याला. एक कुठलीही व्हॅल्यू तयार करावी लागेल. ती सबस्टिट्यूशन मेथड अगदी सोपी आहे. तुम्हाला ते म्हणजे ती सगळ्यात जास्त यूज करता येण्यासारखी आहे, तुम्ही करू शकता. तर आपण जे आजच्या या क्लास पुरतं पाहिलं ते फर्स्ट प्रॅक्टिस सेट पाहिली. याच्यातले काही प्रॉब्लेम आता तुम्हाला उद्याचा तासाला, कारण व्हिडिओ खूप मोठे होत राहतील, तुम्हाला कंटाळा न वाटेल, त्यामुळे आपण छोटे छोटे पॉईंटमध्ये घेऊन आपण या ठिकाणी आपला सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा रिवाइज करूया आपण जे आज आल्यानंतर थोडेसे पॉईंट स्टडी केले, त्यातले काही पॉईंट्स होते लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, जे आपण 9th क्लासला स्टडी केलेले, ते सगळ्यांना माहिती आहे. ते कसे, त्याचे सोल्युशन म्हणजे काय, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचे सोल्युशन, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल त्याचं मिनिंग पाहिलं आहे की नाही. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये एक सिंगल व्हेरिएबल असतं, त्या व्हेरिएबलचा इंडेक्स 1 असतो, त्याला आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हणतो. आणि ज्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स कंटेन असतात आणि त्या दोन्ही व्हेरिएबलचा इंडेक्स 1 असतो, त्याला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणलं. त्यांची सोल्युशन पण पाहिली. त्या इक्वेशनमधील सोल्युशनच्या ज्या व्हॅल्यूमुळे त्या इक्वेशन सॅटिस्फाय होतं, त्याला आपण त्याच व्हॅल्यूला त्याची सोल्युशन असं म्हणलेलं आहे. आणि त्या सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी 9th क्लासला स्टडी केलेला आपण एलिमिनेशन मेथड पाहिली. एलिमिनेशन मेथडमध्ये आपण 2 मेथड स्टडी केलेल्या होत्या. त्यातली फर्स्ट मेथड होती इक्वेटिंग द कोएफिशिएंट मेथड आणि सेकंड होती सबस्टिट्यूशन मेथड. त्या दोन्ही मेथडवरती मी 1-2 प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेले आहेत. आता याच टाईपमध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये, कारण तुम्हाला 9th क्लासमध्ये हे झालेलं आहे पार्ट टोटल, तुम्हाला ह्या मेथडनी सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे. जर सॉल्व्ह करता येत नसेल तर परत रिवाइज करा आपण, आणि याच्यावरले काही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा, मला ग्रुपवरती निश्चितच टाका. म्हणजे मला तुम्हाला ते सोडवता आले नाही आले, कुठं प्रॉब्लेम आहे ते पुढच्या लगेच क्लासला मला सांगता येईल. आणि त्यासाठी तुम्ही पुढं या ठिकाणी हे राहिलेले जे प्रॅक्टिस सेट 1.1 आहे ना, त्यातले तुम्ही प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करा. त्यातलं फर्स्ट एक क्वेश्चन आहे 1.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स दिलेले आहेत, तर त्या बॉक्समधलेच फक्त एक्झॅक्ट नंबर टाकायचे आहेत तुम्हाला. बाकीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला रफवरती करायचं आहे, ते तसं भरायचं आहे. आणि पुढचे मात्र सेकंडमध्ये काही प्रॉब्लेम आहेत 7-8, तर ते तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि मला पाठवायचं आहे. निश्चितच मी ते पूर्ण चेक केल्यानंतर मग पुढच्या तासाला तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर ते घेण्याचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू.